म्हणजे अशा रीतीने आपण आय आणि वी हे सब्जेक्ट घेऊन हे केलेले आहेत. आता यापुढे पुढचा सब्जेक्ट आहे यू. आता यू ला घेऊन हे सेंटेन्स आपल्याला तयार करायचं आहे. याच्यातले चेंजेस पाहायचे आहेत. फर्स्ट, यू राईट अ लेटर. यू आहे सब्जेक्ट, राईट आहे वर्ब आणि अ लेटर आहे ऑब्जेक्ट, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता हे आपल्याला सिंपल पास्ट मध्ये कन्वर्ट करताना फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक सब्जेक्ट मीन्स यू, हा सब्जेक्ट घ्यायचा आहे. देन राईट हे जे वर्ब आहे ते पास्ट टेन्स मध्ये घ्यायचे. राईटचा पास्ट टेन्स आहे रोट, वी रोट, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर, वी रोट अ लेटर. आता हेच सेंटेन्स आपल्याला सिंपल फ्युचर मध्ये घ्यायचं आहे. फर्स्ट वन इज सब्जेक्ट मीन्स यू, त्याच्यानंतर घ्यायचं आहे काय शॅल ऑर विल. आता यू साठी शॅल हे आय आणि वी साठी वापरलं जातं, पण बाकी सर्वांसाठी विल यूज केलं जातं, म्हणजे यू विल. त्याच्यानंतर मेन वर्ब आपलं आहे ते राईट, यू विल राईट, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. आता पुढे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट. सब्जेक्ट आपला आहे यू. त्याच्यानंतर टू बी. प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी यूज केला तर यू साठी काय आर, यू आर. देन वर्ब प्लस आय एन जी म्हणजे रायटिंग, you are writing. Then object a letter, you are writing a letter. आता पुढे आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट. सब्जेक्ट आपला या ठिकाणी काय आहे यू. त्याच्यानंतर टू बी इन पास्ट. आता यू साठी पास्ट मध्ये टू बी वापरला तर वॉज और वॅर. आता त्यातलं यू साठी काय वापरलं जाणार प्लुरल असल्यामुळे वॅर, यू वॅर. आणि त्यानंतर वर्ब प्लस आय एन जी म्हणजेच रायटिंग, यू वॅर रायटिंग, आणि मग ऑब्जेक्ट काय अ लेटर. पुढे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स फर्स्ट वन इज सब्जेक्ट. सब्जेक्ट आपला आहे यू. त्याच्यानंतर शॅल ऑर विल. यू साठी आपण काय वापरणार विल. त्यानंतर बी, यू विल बी. त्यानंतर वर्ब प्लस आय एन जी म्हणजे रायटिंग, यू विल बी रायटिंग, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. पुढे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट सब्जेक्ट आहे आपला यू, आणि प्रेझेंट परफेक्ट मध्ये आता टू बी मीन्स टू हॅव यूज करायचंय, यू हॅव. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे रिटन, यू हॅव रिटन, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. बघा सब्जेक्ट, टू हॅव, वर्ब इन पास्ट पार्टिसिपल अँड ऑब्जेक्ट. आता नेक्स्ट पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स फर्स्ट वन इज ऑब्जेक्ट यू. देन यू साठी आता पास्ट परफेक्ट मध्ये आपण टू हॅव चं रूप काय वापरणार हॅड, यू हॅड. देन पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे रिटन, यू हॅड रिटन, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर, यू हॅड रिटन अ लेटर. म्हणजे सब्जेक्ट टू हॅव चं रूप इन पास्ट परफेक्ट मधलं. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, देन ऑब्जेक्ट. आता पुढे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे यू. त्याच्यानंतर आपल्याला शॅल ऑर विल. आता यू साठी काय यूज करणार आपण शॅल नाही विल, यू विल. त्यानंतर हॅव,
यू विल हॅव, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्क म्हणजे रिटन, यू हॅव रिटन, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. पुढे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता आपण पाहणार आहोत. The present perfect continuous tense. First one is subject. Subject आहे या ठिकाणी you. त्याच्यानंतर to have चं रूप वापरायचं आहे. you साठी आपल्याला have. त्यानंतर यूज करायचे been. You have been. आणि मग वर्बचा ing फॉर्म म्हणजे रायटिंग. You have been writing आणि पुढे ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे सब्जेक्ट टू हॅव बीन वर्ब प्लस ing अँड ऑब्जेक्ट. आता नेक्स्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फर्स्ट मध्ये सब्जेक्ट म्हणजे यू, देन टू हॅव चं रूप आता या ठिकाणी पास्ट परफेक्ट असल्यामुळे हॅड, यू हॅड. त्यानंतर घेणार आपण बीन, मग ing फॉर्म राईटचा तो म्हणजे रायटिंग, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे बघा सब्जेक्ट टू हॅव बीन वर्ब प्लस ing अँड ऑब्जेक्ट म्हणजे यू हॅड बीन रायटिंग अ लेटर. तर त्यात लास्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे आपण घेणार यू. त्यानंतर आपल्याला शॅल ऑर विल, यू साठी घ्यायचंय विल. मग आपण यूज करणार हॅव बीन, यू विल हॅव बीन. ing फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे रायटिंग, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे बघा सब्जेक्ट shall or will have been, ing form of verb and object. You will have been writing a letter. आता पुढचं सेंटेन्स आपण पाहणार आहोत. He, she or it write a letter means he write a letter, she write a letter, it write a letter. जर असं he, she, it यापैकी एखादा सब्जेक्ट असेल तर काय केलं जाईल? तर आता हे सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स झालं. आता सिंपल पास्ट मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट मीन्स ही और शी और इट, या तिघांपैकी जो करता असेल तो. त्यानंतर आपल्याला वर्ब इन पास्ट घ्यायचा आहे पास्ट टेन्स मध्ये म्हणजे राईटचा पास्ट टेन्स आहे रोट. त्यानंतर ऑब्जेक्ट अ लेटर मीन्स ही, शी और इट रोट अ लेटर. आता हेच सेंटेन्स आपल्याला सिंपल फ्युचर मध्ये लिहायचं आहे. फर्स्ट वन इज सब्जेक्ट मीन्स ही, शी और इट, आणि मग त्यानंतर घ्यायचं आपल्याला शॅल और विल. आता ही, शी, इट यासाठी काय वापरलं विल. त्यानंतर मेन वर्ब राईट, आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे सब्जेक्ट शॅल और विल, मेन वर्ब, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. ही, शी और इट विल राईट अ लेटर. आता पुढे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हे सेंटेन्स कन्वर्ट करायचे आपल्याला. सब्जेक्ट घ्यायचे आहे ही और शी और इट. आता त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे काय टू बी इन प्रेझेंट. प्रेझेंट टेन्स मधलं टू बी या तिघांसाठी हे सिंग्युलर आहेत म्हणजेच काय यूज केला तर इज, ही इज और शी इज और इट इज.
आणि मग पुढे वर्ब प्लस आयएनजी, कारण कंटिन्युअस टेन्स आहे. कंटिन्युअस टेन्स लक्षात ठेवायचं, कंटिन्युअस म्हणजे वर्ब प्लस आयएनजी पाहिजे. मीन्स ही इज रायटिंग आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. He is writing a letter. She is writing a letter. It is writing a letter. Next, past continuous tense. Past continuous tense. First one is subject, means he or she or it. त्यानंतर आता past continuous म्हणजे past tense मधलं to be यूज करायचे सिंग्युलर, ते म्हणजे was. आणि मग पुढे ing form of verb means writing आणि मग object a letter. Means he was writing a letter, she was writing a letter, it was writing a letter. आता next future continuous tense. Future continuous tense मध्ये first one is subject, means he or she और इट. त्यानंतर आपल्याला यूज करायचे आता बघा शॅल और विल. आता ही शी इट त्याच्यासाठी वापरला तर विल. त्यानंतर वापरणार आपण बी. ही विल बी, शी विल बी और इट विल बी. त्यानंतर मेन वर्ब जे आहे राईट, त्याचा आयएनजी फॉर्म म्हणजे रायटिंग आणि मग ऑब्जेक्ट अ letter. Means he will be writing a letter, she will be writing a letter, or it will be writing a letter. अशा रीतीने हे फ्युचर कंटिन्युअस टेन्स झालेला आहे. आता पुढे प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघायचं आहे. आपला सब्जेक्ट ही और शी और इट. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय प्रेझेंट परफेक्ट म्हटल्यानंतर टू हॅवचं रूप. आता ही शी इट सिंग्युलर आहे, त्याच्यासाठी टू हॅवचं रूप आहे हॅज. काय आहे हॅज. त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, ते आहे रिटन आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. मीन्स ही और शी और इट हॅज written a letter. म्हणजे he has written a letter, she has written a letter, it has written a letter. आता पुढे पाहणार आहोत आपण पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजेच ही और शी और इट. आणि या ठिकाणी आता पास्ट परफेक्ट मध्ये टू हॅवचं रूप एकच आहे, ते म्हणजे हॅड. आणि मग त्यानंतर आपल्याला घ्यायचंय पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे रिटन आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे बघा सब्जेक्ट टू हॅव पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब अँड ऑब्जेक्ट. He had written a letter, she had written a letter, and it had written a letter. The next पुढचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट म्हणजे आपलं या ठिकाणी सब्जेक्ट आहे ही और शी और इट. त्यानंतर आपण वापरणार आहोत फ्युचर परफेक्ट म्हटल्यानंतर शॅल और विल. आता यासाठी आपल्याला वापरावं लागेल विल. विल आणि त्यानंतर वापरायचे आपल्याला हॅव. आणि मग वापरायचे आपल्याला पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब म्हणजे रिटन आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे he will have written a letter, she will have written a letter, it will have written a letter.
आता पुढे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट मीन्स ही और शी और इट. त्यानंतर आता आपल्याला टू हॅव चं रूप घ्यायचे, ते म्हणजे या ठिकाणी हॅज. नंतर घ्यायचे वापरायचे बीन. ही शी इट हॅज बीन. त्यानंतर आयएनजी फॉर्म म्हणजे रायटिंग, राईट्स आयएनजी फॉर्म रायटिंग आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे बघा सब्जेक्ट टू हॅव बीन वर्ब प्लस आयएनजी अँड ऑब्जेक्ट म्हणजे he has been writing a letter, she has been writing a letter or it has been writing a letter. आता next past perfect continuous tense. past perfect continuous tense first one is subject. आपला सब्जेक्ट आहे इथे he or she or it. आता यानंतर आपल्याला past perfect मध्ये वापरायचं आहे had आणि मग पुढे बीन. आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे रायटिंग आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे ही हॅड बीन रायटिंग अ लेटर, शी हॅड बीन रायटिंग अ लेटर और इट हॅड बीन रायटिंग अ लेटर. आता लास्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट म्हणजे ही और शी और इट. त्यानंतर आपण वापरणार आहोत शॅल और विल. आता या ठिकाणी ही शी इट साठी आपण काय वापरणार विल. आणि मग पुढे हॅव बीन आणि मग आपल्याला वापरावं लागेल या ठिकाणी आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे रायटिंग आणि त्यानंतर ऑब्जेक्ट अ लेटर. म्हणजे ही विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, इट विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता लास्ट यातलं सब्जेक्ट आपण या ठिकाणी घेतले बघा they write a letter. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे हे सिंपल टेन्स आहे आणि या ठिकाणी दे राईट वर्ब राईट हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे म्हणून हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता याचा आपल्याला करायचं आहे सिंपल पास्ट म्हणजे सब्जेक्ट त्यानंतर वर्ब इन पास्ट टेन्स, राईटचा पास्ट टेन्स रोट, दे रोट आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. आता पुढे आपल्याला करायचं आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट मीन्स दे. त्याच्यानंतर आपण यूज करायचे शॅल और विल. आता दे साठी यूज करणार आपण विल. त्यानंतर मेन वर्ब आपलं जे आहे ते राईट, दे विल राईट आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. सब्जेक्ट शॅल और विल त्यानंतर वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर पुढचा आहे टेन्स प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे दे, देन टू बी. द टू बी प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी दे साठी काय वापरणार प्लुरल आहे म्हणजे आर, दे आर. आणि मग आपल्याला या ठिकाणी आता कंटिन्यूअस टेन्स म्हणजे मेन वर्ब जे आहे त्याला आयएनजी म्हणजे दे आर रायटिंग अ लेटर. सब्जेक्ट टू बी वर्ब प्लस आयएनजी एंड ऑब्जेक्ट. Okay, they are writing a letter. Now convert in past continuous. Past continuous present continuous केलं फक्त या ठिकाणी to be जे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे ते पास्ट टेन्स मध्ये घ्यायचंय. बाकी सगळं सेम म्हणजे सब्जेक्ट टू बी आर आहे ते फक्त इथे काय होणार पास्ट टेन्स मध्ये वेअर, दे वेअर. आयएनजी फॉर्म ऑफ राईट मीन्स रायटिंग
they were writing आणि object a letter. they were writing a letter. आता पुढे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये फर्स्ट वन सब्जेक्ट म्हणजे दे, त्याच्यानंतर आपल्याला विल किंवा शाल. आता या ठिकाणी काय वापरता येईल? दे साठी विल, त्यानंतर वापरलं जाईल बी. दे विल बी रायटिंग. दे विल बी रायटिंग ing form of verb म्हणजे रायटिंग अ लेटर. they will be writing a letter म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स झाला. आता पुढे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे दे. आणि आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये या ठिकाणी टू हॅवचं रूप दे प्लुरल आहे म्हणजे हॅव. दे हॅव. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. वर्ब आहे आपलं राईट, मेन वर्ब त्याचं पास्ट पार्टिसिपल रिटन. दे हॅव रिटन आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. सब्जेक्ट टू हॅव, past participle of verb, then object means they have written a letter. आता पुढे past perfect tense. past perfect tense मध्ये फक्त इथे जे have आहे प्रेझेंट टेन्स मधलं ते फक्त या ठिकाणी past perfect मध्ये had यूज करायचे, बाकी सगळं सेम. म्हणजे सब्जेक्ट दे, त्यानंतर past perfect मधलं टू हॅव चं रूप म्हणजे had. they had. then past participle of verb means written. they had written आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. they had written a letter. पुढचा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट वन सब्जेक्ट म्हणजे दे, त्यानंतर शॅल ऑर विल. आता या ठिकाणी दे साठी विलच यूज करणार आपण. मग घ्यावं लागेल आपल्याला हॅव. दे विल हॅव and the past participle of verb म्हणजे रिटन. they will have written आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. बघा सब्जेक्ट shall or will, त्यानंतर have, त्यानंतर past participle of verb, then object म्हणजे they will have written a letter. नेक्स्ट आता बघूया आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फर्स्ट वन इज सब्जेक्ट मीन्स दे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टेन्स कोणता करायचा आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय यूज केलं जातं? हॅव. दे हॅव. त्यानंतर वापरावं लागणार बीन. दे हॅव बीन. आणि आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे राईटचा आयएनजी फॉर्म रायटिंग. दे हॅव बीन रायटिंग आणि मग ऑब्जेक्ट अ लेटर. दे हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता पुढे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे दे. आणि पास्ट परफेक्ट मध्ये इथे हॅव च्या ठिकाणी फक्त काय वापरावं लागणार आपल्याला? हॅड. बाकी सगळं सेम करायचे. मीन्स दे हॅड बीन रायटिंग अ लेटर. अशा रीतीने हे कंप्लीट झालंय. आता लास्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फर्स्ट वन इज सब्जेक्ट म्हणजे दे. त्याच्यानंतर आपल्याला शॅल ऑर विल. आता दे साठी आपण काय यूज करणार? विल. दे विल हॅव बीन. दे विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. दे विल हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे सब्जेक्ट शॅल ऑर विल, हॅव, been, ing form of verb plus object.
तर अशा रीतीने आपण एकच सेंटेन्स वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन आपण या 12 काळांमध्ये या ठिकाणी परिवर्तित केलेले आहेत. बघा, नीट समजून घ्या.